आम्ही समर्थ सर्वांना. तर आज सकाळी उठल्याच्यानंतर बघा छान असा म्हणजे झाडं पाहून खूप फ्रेश झालेलं आहे मन. तर आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. तर काय असणार आहे ते तुम्हाला पुढं पूर्ण ब्लॉग बघल्याच्यानंतर नक्कीच समजेल. तर सकाळी उठल्याच्यानंतर मला ही बरेच दिवस झालं आता नर्सरीतली आणलेली झाडं सगळी सेट करायची होती कुंडीमध्ये वगैरे. तर सकाळी उठल्यानंतर मी ते काम केलं पहिलं, कारण बरेच दिवस झालं पेंडिंग होतं ते काम. सकाळी सगळं रुटीन आवरलं, फ्रेश वगैरे झाल्यानंतर छान अशी देवाची पूजा केलेली आहे. तर आमच्या जे बाल्कनीमध्ये झाडं लावले त्याला छान अशी सुंदर अशी फुलं आलेली आहेत. तर मी रोज 2-3 फुलं तरी मोगऱ्याची येतच आहेत. तर त्यामुळे छान असं फुल तोडलेलं आहे आणि इकडं महादेवाच्या पिंडीवर वाहिलं. तर छान अशी देवपूजा वगैरे झाली, सगळं रुटीन आवरलं. आणि आता बऱ्याच दिवसानंतर हे जवळपास 1-1.5 महिना झालं हे पार्सल आलेले मेशोवरचे. तर ते मला स्टिकर्स वगैरे इथे वॉलला लावायचे होते. तर हे स्टिकर नक्की म्हणजे कसे आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आम्हाला जायचं होतं बाहेर. तर संध्याकाळच्या टाईमला आम्ही गेलो होतो बाहेर, मस्त ज्वेलर्समध्ये जायचं होतं आम्हाला आणि मस्त तिथे शॉपिंग करायची होती. तर काय असेल पुढे शॉपिंग नक्की सांगा आणि नक्की बघा ब्लॉग. तर मला इथे छान अधिक महिन्यासाठी जोडवी घ्यायची होती आणि बड्डे स्पेशल गिफ्ट पण होतं. मग ते घेतल्याच्यानंतर आम्ही आता बऱ्याच बघितले जोडवीचे डिझाईन. फायनली ही मी जोडवी सिलेक्ट केली जी की फॅन्सी होती थोडीशी, कारण नेहमी तीच घालून थोडंसं बोर झालेलं. तर छान असं आम्ही आमचं बिल तयार रेडी होईपर्यंत इथं आम्हाला कॉफी वगैरे आली होती. तर छान अशी कॉफी वगैरे घेतली आणि एवढ्यावरच कुठं थांबली मी, ते बिल होईपर्यंत बाकीही काही जे कलेक्शन आहे ते मी वेअर करून बघितलेलं आहे. तर मला ते इयरिंग्स माझे जे होते ते चेंज करायचे होते, त्यामुळे मी म्हटलं की 1-2 दिवसात ते पण चेंज करून घेईन. आणि मग बरेचसे असे पाहत होते इथं. तर छोटे छोटे टॉप्स पण होते डायमंडवाले. तर ते माझ्या स्किनला किंवा चेहऱ्याला सूट होईल की नाही ते नक्की सांगा. आणि यापैकी मला हे एक आवडलेलं इयरिंग्स होतं. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो होतो शौर्यवाडाला जेवायला, कारण बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती की इथं स्पेशल काहीतरी थाळी वगैरे घेऊन खायची. तर ते वगैरे घेतलं आम्ही आणि इथला व्ह्यू बघता एवढा छान व्ह्यू आहे ना. खरंच जर कोणी तुम्ही आला नसेल तर नक्की इथं येऊन एकदा भेट द्या. आणि ज्यांना असं वेटिंग हॉलसाठी म्हणजे जेवणाच्या वेटिंगसाठी इथं त्यांना स्पेशल असे मॅच पण लावून दिलेली आहे. तर आतला व्ह्यू असा काहीसा होता. इतका छान व्ह्यू बघून माझं जे काही डिश होते आम्ही ऑर्डर केलेली त्याचा व्हिडिओ घ्यायचा माझा राहून गेला. तर घरी आल्याच्यानंतर मैत्रिणी असं मला सरप्राईज दिलं होतं की आता त्यांच्यासाठी मला काही पार्टी वगैरे आणायला वेळच मिळाला नाही, असं त्यांनी सरप्राईज आणून दिलं होतं. तर सर्वांनी ओवाळून घेतलं, बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलं आणि हे सगळे व्हिडिओ आमचं छोटं बाळ शूट करत होतं. तर नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि आम्ही सगळं आईस्क्रीम वगैरे घेतलं. मग त्यांच्यासाठी कुल्फी आईस्क्रीम आणली होती, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आम्ही असं एन्जॉय करत होतो. तर आमच्याकडं ची प्रॅक्टिस चाललेली होती, आम्हाला सगळ्यांना रील करायची होती. तर कोणती रील असेल आत्ता ट्रेंडिंगची आहे इंस्टाग्रामची व्हायला, तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. फायनल ही आम्हाला रील सेट झाली आणि आम्ही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर जर इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्की फॉलो करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.